आता आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळं इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी होणार नाही. हार्नेस घालताना तुम्हाला सगळे पहिले लूप्स वगैरे चेक करायचे, जसं सांगितलं सरांनी काय काय चेक करायचं, काय कोण सांगितलं ते मगाशी सांगितलं. त्याच्यामध्ये हार्नेसमधलं काय काय बघायचं. पहिलं एक तुम्हाला सांगितलं होतं फॉल इंडिकेटर, कुठे येतो कुठल्या साईडला, हा पहिला बघायचा. जर रेड असेल तर हा काय करणार तुम्ही डिस्कार्ड करून टाका. ओके. तर हार्नेस घालताना ते लूप्स बघायचे तुमचे, ते 2 लूप्स दिलेले त्याला. त्याला क्लिप आहे, तुमच्या पद्धतीने जो आहे तो तुम्हाला ऍडजस्ट करायचा आहे. तर तुम्हाला या पद्धतीने लावून घ्यायचं. सेम त्यांना कॉल करायला हवा मला. चालेल चालेल. तुम्हाला ज्या कम्फर्टनी वाटतो त्या कम्फर्टनी तुम्ही तुमचं जे हार्नेस आहे ते घालायचं. आता हे मी बरोबर लावलंय का चुकीचं लावलंय कोण सांगेल. काय झालेलं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा घालताना तुम्हाला चेक करायचं की आपण बरोबर घातलं की नाही. इथले 2 लूप्स दिसतात, तर काय राहिलेलं आहे कोण सांगू शकेल, कौन बता सकता है. ये जो मेरे थाई लूप्स किधर जा रहे हैं, नीचे जा रहे हैं. ये मैंने जानबूझ के गलती से लगाया कि कोई यहाँ पे ट्रेनिंग किया है पहले किसी ने? नहीं है कैसे जनरली ऐसा होता है कि पहले हुआ होता है ट्रेनिंग तो पता रहता है, इसलिए हम दिखाते हैं कि क्या क्या गलतियाँ है तो वो आपके दिमाग में रिमाइंड हो जाए. ओके. अभी ठीक है. अभी चेक कैसे करें कि ये ठीक से बैठा है कि नहीं. तो यहाँ पे आपके हाथ जाने चाहिए. अगर लूज है तो उसको आपको क्या करना है, टाइट करना है. ये जो बेल्ट दिया हुआ है यहाँ से आपको उसको टाइट करना है. ठीक है. थाई पे भी वैसे ही है सर. यहाँ पे आपके ये जो उंगलियाँ ये जानी चाहिए और आपको बैठ के देखना चाहिए कि ये कम्फर्ट है कि नहीं. क्योंकि आप जब वर्किंग पे जाओगे अगर ये ज़्यादा टाइट रहेगा तो ब्लड सर्कुलेशन वहाँ पे होगा नहीं और बाद में आपका पैर दुख सकता है या वहाँ पे अच्छी तरह से ब्लड फ्लो न होने की वजह से आपको प्रॉब्लम हो सकती है. ठीक है. जो पर्सनल इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये पहिलं सर्वात येतं हेल्मेट, त्याच्यानंतर गॉगल्स असतात. तुम्ही जर तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार डस्ट वगैरे त्या साईडला असेल तर गॉगल, आणि आवाजाचं जर जास्त हे असेल तर तुम्हाला कानाला जे आहेत तुमचे एअर प्लग्स ते वापरायचे. त्याच्यानंतरला येतं हार्नेस. हे लेनियार्ड आहे. लेनियार्ड तुम्ही 2 ठिकाणी लावू शकता. एक फ्रंट साईडला लावू शकता. इथला जो हा जो डी आहे याला स्टर्नल म्हणतात आणि मागे जो आहे तो डॉर्सल आहे. तर तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार लेनियार्ड तुम्हाला पुढे किंवा मागे तुम्हाला लावायचं आहे. बेसिकली जास्त करून आपण काम करतो ना डॉर्सल साईडला, बॅक साईडला लॅनियार्ड लावतो. कुठलंही मॅकॅनिझम हे जे तयार केलं इंडस्ट्रीमध्ये तुमच्या सेफ्टीने केलंय हे 2 पोझिशनमध्ये झालं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही बघितलं हे जर मी असं वापरायला घेतलं तर हे लॉक
ओपन होत आहे का नाही, त्याला एक इथं बटन घ्यायचं, हे दाबल्यानंतर ते प्रेस होतं. म्हणजे जरी तुम्ही चुकून पुढे काम करताय आणि ते हल्लं तर निघू नये या पर्पजनी त्याला डबल प्रोटेक्शन सिस्टीम दिलेली असते. त्यामुळे इथे एक मागे लिव्हर आहे, तो तुम्हाला दाबायचा आहे आणि तो लावायचा. आता तुम्ही काम करताना हे जे करताय काम त्याच्यामध्ये लेनियार्ड असं लावतो. हे बरोबर आहे का चूक आहे? चुकीचं. लेनियार्ड इथे लावलं तुम्ही काम करतो, बरोबर आहे का चुकीचं? लेनियार्ड कुठे लावायचं तुम्हाला नेहमी? तुमच्या हाईटच्या नेहमी वरती लेनियार्ड पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा, हे जास्त सेफ असतं. म्हणजे तुम्ही कमी हाईटवर जरी काम करत असाल तरी तुम्हाला तिथला फॉल झाला तरी तुम्ही पडू शकणार नाही. यासाठी ही सेफ्टी आहे. आता जसं सरांनी सांगितलं होतं ABC, ABC मधला जो आहे पार्ट, याच्यामध्ये आपण पहिलं अँकर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काम करता तिथं रेस्क्यू टीम यायला वेळ लागणार आहे. आणि रेस्क्यूचा टायमिंग काय सांगितलं होतं? 6 मिनिटं. म्हणजे याचा अर्थ त्याच्या आजूबाजूला जी लोक आहेत तीच तिथे येऊन पहिलं त्याला मदत देऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक एक माहिती असावी. याचं डिटेल ट्रेनिंग होतं, इथं आपण फक्त डेमो देतोय, त्यामुळे तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो की पहिले अँकर तुम्हाला चेक करायचा आहे की तो अँकर तेवढा उत्तम आहे का, सक्षम आहे का, तरच तुम्हाला तिथं करायचं आहे. आणि रेस्क्यूचा पहिला टर्म रूल आहे, जर तुम्हाला डाऊट आहे, थोडा जरी डाऊट वाटला तुम्ही रेस्क्यू करू नका. कारण की त्या माणसाला काढण्याच्या नादात तुम्ही पण तिथं पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जाऊ शकता. तर इथे मी तुम्हाला अँकर दाखवणार आहे की अँकरच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही जिथं जिथं जाल त्या पद्धतीने आहेत. आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथं तुम्हाला अँकर पॉईंट स्पेसिफिकली दिलेले असतात की येलो याच्यामध्ये मार्क केलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता. जर अशा काही ठिकाणी नसेल तर तुम्हाला वापरताना तुमच्याकडे काही जे गेअर असतं रेस्क्यूअरकडे असतं किंवा जनरली तुमच्या स्टोअरमध्ये पण तुम्हाला मिळेल. आता इथं आपण टेप सिलिंग आहे आणि या सगळ्या गोष्टी सर्टिफाईड असतात. त्याच्यामध्ये जे स्टिच केलेलं आहे या स्टिचचं म्हणजे वेट आहे की याच्यात तुम्ही जर बघितलं तर इथं सगळं लिहिलेलं आहे की किती किलोन्यूटन हे वेट घेऊ शकतो. आपण डबल सेफ्टी करताना अँकर करताना 2 पॉईंट अँकर जर वापरले तर जास्त भक्कम तुमचा अँकर होऊ शकतो. काम करताना ग्लोव्स तुम्हाला वापरायचे तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे. ही एक वेबलिंग आहे. आता इथे आपल्याला लाईव्ह डेमो दाखवता येत नाही त्यामुळे मला तुम्हाला सांगता येणार नाही. मी खालीच तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी या रेस्क्यूमध्ये वापरल्या जातात. जेव्हा माणूस लटकतो तिथे किंवा तुम्ही एखाद्या पोझिशनला काम करताना घसरलात आणि लटकला तर तुम्हाला तिथे थांबल्यानंतर 6 मिनिटाच्या आत जर नाही मिळालं तर ब्लड सर्क्युलेशन तुमचं काय होतं, तुम्ही सस्पेन्शन ट्रॉमामध्ये जाऊ शकता. तर त्यासाठी मग या वेबलिंग्स आहेत ज्या काम करताना तुम्हाला वापरता येऊ शकते की जी पायाला फुटलूक म्हणून तुम्ही वापरू शकता. सस्पेन्शन ट्रॉमा म्हणतात, म्हणजे काय 2 साईडला 2 लावून आपल्या पायाच्या खाली ठेवायचं. आपलं वजन जे आहे ते त्याला काय करेल, कॅरी करेल आणि आपल्याला जो प्रेशर येते ते प्रेशर कमी करून आपलं जे सर्क्युलेशन आहे ते चालू ठेवणार. आता 6 मिनिटाच्या आत जर तुम्ही रेस्क्यू झाले नाही तर काय होईल, अनकॉन्शियस व्हायला सुरुवात होईल. त्यापेक्षा तुम्हाला जर काही प्लॅटफॉर्म मिळाला तर तो प्लॅटफॉर्मने तुम्ही 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास पण सस्टेन करू शकता की बाबा कोणी येईल वाचवायला तोपर्यंत. त्यासाठी जी वेबिंग आहे इथून इथपर्यंत अशी आणि पायाच्या खाली जातं म्हणजे तुम्हाला सपोर्ट देत. ये वेबलिंग है, ये यहाँ पे कनेक्ट करना है आपको, यहाँ से भी खुल जाता है आणि तुमच्या पायाच्या हिशोबाने तुम्हाला ही ॲडजस्ट करता येते. ती लावायची तुम्हाला इथे कनेक्ट कर दिलेलं आहे. तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही लावून ती पायाखाली फुटलूक म्हणून वापरू शकता आणि चेअर पोझिशन्समध्ये तिथे तुम्ही थांबू शकता. आता अँकर जो आहे कसा करायचा आहे हे मी तुम्हाला इथे दाखवतोय. लावून